नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट त्या वेळेसची आहे ज्या वेळेस मी नोकरीनिमित्त शहरातला गेलो होतो। मी ज्या ठिकाणी राहत होतो त्याच्या बाजूलाच एक विवाहित जोडपे राहत होते। साधारण 4 ते 5 वर्ष झाली असतील त्यांच्या लग्नाला। त्याचा नाव वरुण होते आणि करून त्याचा बायकोचं। तिला मी वहिनी म्हणत होती। वहिनी दिसायला सुंदर होती। ते नवीन असल्यामुळे त्यांना काही माहित नव्हते, त्यामुळे कुठे पण त्यांना जायचं असेल तर मला सांगावं लागत असे। आमची हळूहळू ओळखी वाढली होती। वहिनी मला काम सांगायची आणि मी एका शब्दात ते काम करायचे, कारण मला काम करायला आवडत होते। आणि कदाचित ती पण माझी हिम्मत नव्हती म्हणायची। तिचं नवरा एक वीक मधून 3 दिवस बाहेर असायचं, त्यामुळे वहिनीला एकट वाटायचं, म्हणून मला गप्पा गोष्टी करायला नेहमी बोलवायची। मला पण त्याच्या सोबत गप्पा गोष्टी करायला आवडत असे। असेच आमचे सुरू होते। एकदा वहिनीने मला म्हटले, आपल्या मार्केटमध्ये जायचं आहे। मी बोलले, तुमच्या नवऱ्याला घेऊन जा। मग ते बोलली, नाही आहे, बाहेर जॉबवर गेले आहे। मी त्यांना कॉल केला होता, तेच बोलले तुझ्या सोबत जा म्हणून। मला तर वहिनी सोबत जायला आवडत होते, पण मी मुद्दाम त्यांना बोलले। वहिनी सुंदर तयार झाल्या होत्या आणि आज तर खूप सुंदर दिसत होत्या। मी त्याच्याकडे पाहतच राहिलो। कहचे लक्ष गेले। त्या बोल्या, काय पाहत आहे? मी बोललो, खूप सुंदर दिसत आहे तुम्ही। त्यावर वहिनीने म्हटले, आवडले का तुला मी? मी काहीच बोलू शकलो नाही। वहिनी हसल्या आणि माझ्याकडे पाहू लागल्या। त्याची नजर पण आता थोडी वेगळी होती। मी बोललो, चला आपल्याला वेळ होत असेल। आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि वस्तू घेतल्या। वहिनीला साडी घ्यायची होते। एक साडी त्यांना आवडली। त्यांनी मला विचारलं, साडी कशी दिसते? मी बोललो, तुमच्या नवऱ्याला विचार कॉल करून। बोलले, तू आहे ना? हे ऐकून मला एकदम वेगळंच वाटलं। मी बोललो, काय बोलले तुम्ही? वहिनी बोलता, काही नाही, तुम्ही सांगा कशी दिसते साडी? मी म्हटलं, मस्त दिसते। मग त्यांनी ती साडी घेतली, पण माझ्या डोक्यात तीच गोष्ट येत होती। त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि घरी आलो। मी घरी आल्यावर मोबाईल पाहत होतो आणि वहिनीचा मेसेज आला आणि विचारलं, जेवण केलं का? मी हो म्हणालो। मी विचारलं, तुम्ही केलं का? त्यांनी पण हो बोलली। मग मला म्हणाली, एक गोष्ट विचारू का? मी बोलले, हो विचारांना। वहिनी बोलल्या, खरंच तुम्हाला मी आवडते का? मी हो बोलले। मग वहिनी बोलल्या, मी खूप दिवसापासून तुला सांगणार होते की मला पण तू आवडते, पण मला वाटले तुला मी आवडते की नाही। मग आमचं असंच बोलणं सुरू होते आणि मी वहिनीला बोललो, तुम्हाला तुमचा नवरा वेळ नाही देत ना? हो, अगदी बरोबर बोलला तू। मला माझा नवरा काही वेळ देत नाही आणि माझ्या भावना पण नाही समजत, पण तुला भेटून मला खूप सुंदर वाटू लागले। असं वाटू लागले की आपण खूप दिवसापासून सोबतच आहे आणि तू माझ्या मनाजवळचाच वाटला। मग माझी हिम्मत वाढली आणि मी त्यांना बोललो, येऊ का आता? आपण गप्पा गोष्टी करू। त्यांनी, आता नाही, उद्या ये, आता खूप रात्र झाली आहे आणि 2 दिवस माझा नवरा पण येणार नाही। मला हे ऐकून खूप आनंद झाला। दुसऱ्या दिवशी मी वहिनीकडे गेलो। वहिनीला बोललो की काय करत आहात? त्या बोलल्या, थांब, थोडा वेळ येते मी। आणि थोड्या वेळानंतर त्या नवीन साडी नेसून आल्या आणि ही तीच साडी होते जे त्या दिवशी घेतली होती। त्यांना पाहून मी पाहतच राहिलो। माझी नजर त्याच्याकडून हटतच नव्हती। वहिनी म्हणाली, काय पाहत आहे? कधी मला पाहाल नाही का? मी म्हणालो, पाहाल ते खूप वेळा, पण आज तुम्ही खूपच सुंदर दिसत आहे। आता वहिनी थोड्या लाजल्या। त्यांना पाहून मला काय करावं काही समजत नव्हतं। त्यांना पाहून मला पूर्ण शरीरात आग लागली होती आणि आता आम्हाला रोखणार कोणी नव्हतं। मी त्यांना एकदम, आता त्या काहीच बोलत नव्हता आणि जणू काही त्यांना याच गोष्टीची इच्छा होती। आता माझ्या प्रत्येक कामात त्या प्रतिसाद देत होत्या आणि त्याचा चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता। काही वेळाने सर्व शांत झालं। वहिनी बोलल्या, आज खूप दिवसांनी मला आनंद मिळाला। त्यानंतर आम्ही जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मजा करू लागलो।